घरट्याच्या मोहात पंख मिटू नये कधी, पाखरास फुलांचे प्रेम वाटू नये कधी, सुटले हे घर जरी दिशा भेटेल आपसुक, घरट्यात आभाळाची कशी मिटेल ही भूक, मशालीत पेटलेल्या वाटे काळोखही खोटा, काजव्याला काय भय कशा अंधारल्या वाटा, कशा अंधारल्या वाटा. कुठं निघाला? माझं चुकलंय, निघतो मी. कुठे जाणार आहेस? जगणं काय इतकं अवघड नसतं ना. कुठेही जाईन, पण खूप खूप जपून असेल. काही झालं तरी देसाईंच्या इव्रतीला धक्का नाही लागू देणार. माझ्या असण्यानं तुला काय त्रास होतो रे? तुझा नाकर्तेपणा, तुझं वागणं. तुझ्याकडे बघितलं की चिड. भाऊ म्हणण्याच्या लायकीचा कधी वाटलाच नाही. मला सांगून आलेली मुलगी स्वतःला आवडली म्हणून तू तिच्याशी लग्न केलंस, त्याची तुला शरम वाटली नाही? मला पप्पा माहिती आहेत, त्यांचं मत अनुभवातनं बनलेलं असतं. ते असं विनाकारण कोणालाही बदनाम करणार नाहीत. आणि सख्ख्या भावाला तर मुळीच नाही. हे बघ, मी तुझ्या पप्पांविषयी बोलत नाहीये, मी तुझ्या काकांविषयी तुला सांगते. इतकी वर्ष ऐकून मला कळलेलं आहे हा काका काय चीज येते. काका असला म्हणून काय झालं? खरं तर अशा मवाल्याना ना घरात सुद्धा घ्यायला नको. तुला काय अनुभव आहे ग? कीर्ती ऐकली आहे ना. हे बघ, फक्त ऐकीव गोष्टींवरनं इतका कडवटपणा येणं बरं नाही. माझ्या आयुष्यातल्या घटनांवरनं मी शिकत आले आहे सगळं. काही गोष्टी दिसताना वेगळ्या दिसतात आणि असतात वेगळ्याच. तुझ्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टी ग? वेळ आली की सांगेन. आता फक्त एवढंच लक्षात ठेव की काकांबरोबर वागताना पूर्वग्रह ठेवू नकोस. बघते कितपत जमतंय ते. वागणं आणि बोलणं शिकून येत नसतं. तिला माझ्याविषयी काय मत बनवायचं तिला बनवू दे ना. बेटा, तू घाबरू नकोस. तुला मी एक मवाली वाटतोय ना, मग एक मवाली घरात शिरलाय असं समजूनच तू माझ्याशी वाग. मला म्हणायचं होतं की अगं, तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. आयुष्यात मी असे अनेक शब्द सहन केलेत, परक्याकडून, आपल्याकडून. आणि तरीही मी असा इथे उभा आहे. भाऊजी, सॉरी, पण तिला तुम्ही माहीतच नाही होतो. म्हणजे आजपर्यंत ती जे ऐकत गेली तुमच्याबद्दल त्यातूनच तिचं मत होत गेलंय. तू कशाला अस्वस्थ होतेस? आता मी इथे आहे ना, मग मला बघून, माझ्याशी बोलून ती स्वतःचं मत बनवू शकेल.
सावरी बेटा, अगं आयुष्याची संध्याकाळ आहे माझी. वाटलं की या टप्प्यावर आपल्या माणसात येऊन राहावं म्हणून मी आलो बेटा. सॉरी. तुला माफी मागण्याचं काही एक कारण नाही बेटा. काकाविषयी कुठलंही भाष्य करायचा तुला पूर्ण अधिकार आहे आणि हा अधिकार मी स्वतः तुला देतो. हा भाऊजी, चहा आणू का तुम्हाला? नको. मुलगी भेटली, सगळं काही मिळालं. असं रे बेटा, तुझ्या आयुष्यात काय घडतं काय नाही सगळं मला सांगत जात. झालीच तर माझी तुला मदतच होईल. बाबांच्या प्रवचनातली सगळी वाक्य लगेच कळतात असं नाही. प्रचिती आली की मग कळ. मी जरा गावात जाऊन येतो. गावाची पाहणी करायची आहे. असावरी काळजी घे बेटा स्वतःची. शारदा, मुलगी 100% तुझ्यावर गेली आहे. मी बघायला आलो होतो तेव्हा तू अशीच दिसत होतीस. एक विचारू का? नाही म्हणजे चुगली लावणार नसल तरी विचारतो, नाही तर राहिलं आपलं. विचार. आपलं भया त्याचं काय? ह्याचा साहेब ह्याला आणि आपण त्याची माणसं म्हणून आपल्याला पोचतोय ते कशा पाहिजे? भरल्या पोटी तुला ह्यो प्रश्न कशा पाय पडतोय ते सांगा दे. भया काय आपल्याला कमी करतोय का? तेच तर कळ ना. काय कळायचंय? आपला भया त्याच्या साहेबासाठी गुलाम आहे. कुठे बी लावा एकदम काम फिट करतोय. अरे पण काम कुठं आहे? अरे काय चाललंय? काय नाही भैया, गप्पा मारा थांबलोय. चला पार्टी करू, तुम्हाला खुश करून टाकतो. अरे माझ्या साहेबांचा आदेश आलाय, मी निघालो माझ्या गावाकडे. काय सांगताय? मग आमचं कसं हो भया? अजाबात काळजी करायची नाही. सुधाकरराव देसाई माझं साहेब, मी तुमचा साहेब. अरे काय काळजी करताय, समजा व्यवस्थित होईल. थांब 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 थांब. पकडलं असतं ना मी त्याला. आता नको. अहो पण भैया आता नको म्हणलं ना. अरे मटण शेकायला सुद्धा वेळांवार असती. अरे आदेश म्हणजे आदेश. मला जावं लागेल. तुम्ही खबरबात काढून ठेवा. मटण शेकायची वेळांवार मी तुम्हाला कळवतो. आणि दोस्तांनो, साहेब म्हणजे त्याची खून पटली बरं का. आपण कामच करत होतो आणि आपलं काम कोणाच्या डोळ्यात फुटतंय म्हणून तर गोळीबार झाला. पण ठीक आहे, मला निघायला हवं. आपण सत्कारला पार्टी करू आणि मग मी करून निघतो. तुम्ही सत्कारला या. चला. कशा अंधारल्या वाटा
सांगायचा मुद्दा असा आहे की तात्यानं गावासाठी मोठा प्रकल्प आणलाय. एवढा मोठा प्रकल्प आहे की आपल्या गावच्या 4 पिढ्याचं कल्याण होणार आहे. अहो पण प्रकल्प मोठा आहे म्हणजे नेमकं हाय तरी काय? हा, जे ती म्हणतोय की प्रकल्प मोठा आहे म्हणजे नेमकं हाय काय? म्हणजे पाईप बनवणार आहे ती का खताचा कारखाना काढणार आहे? हा, हो तात्याने आणलाय म्हणल्यावर मोठाच प्रकल्प असणार आहे. मला सांगा, आजपर्यंत तात्याने काय केलंय ते कधी चुकीचं केलंय का? की तात्याने प्रकल्प आणलाय म्हणल्यावर तात्याने काहीतरी विचार केला असेल ना. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण त्या प्रकल्पाला काय नाव गाव असेल का नाही? का नुसताच मोठा प्रकल्प आहे? अहो नाव गाव असणारच आहे. अहो मोठा बोर्ड लागल, बोर्ड. पण त्यातनं नेमकं काय बाहेर येणार आहे एवढं तर सांगितलं असेल का नाही? मागं एकदा सरपंचाने मला गाईच्या खताचं काहीतरी सांगितलं होतं, ते तर नसेल. पण ते तर आपल्याला काय पटलं नव्हतं बरं का. अहो साधी गोष्ट आहे, गाय जेवढं शेण टाकणार तेवढंच खत बाहेर निघणार ना. पण आपल्या प्रसाद भाऊचं म्हणणं असं की गाय जेवढं शेण टाकते त्याच्या 4 पट खत बाहेर निघणार. आता या शहरात शिकलेल्या लोकांची हीच बोंब असते बघा. तुम्हाला पारगावची गोष्ट सांगतो. आपल्या पारगावला मागे एकदा अमेरिकेत शिकलेली एक पोरग राहायला आलं होतं. बर. आता ती पोरग उठायचं सकाळी 9 वाजता. आपल्या गावाकडची लोक सकाळी लवकर उठून काम आटपून जायची. हो. समोरची म्हातारी ना सकाळ सकाळ भीतीवर गावऱ्या थापून निघून जात होती. हा हा. पोरग उठलं की त्याला सकाळी भीतीवर शेण दिसायचं. पोरग विचार करून करून खांगायला लागलं की गाय भीतीवर चढून शेण टाकतीच कशी. पण मी म्हणतो हे सगळं ठरवलं कोणी? सरपंच मला म्हणत होतं शहरातनं कोणतरी एक मोठा साहेब आहे, तो सगळा प्रकल्प आपल्या गावात आणतो. अहो मी त्या जमिनीचं म्हणतोय. जमिनीचं आता तात्यानेच ठरवलं असणार ना, दुसरं हाय कोण ठरवायला? फारच घायकुती आला होतास साहेब. गावात बरीच उलथापालथ चालू आहे. अशा वेळी तुम्ही जर गावात असले तर वचक राहील. त्याशिवाय सुधाकर रावांची पावलं नेमकी कोणत्या दिशेने चालली हेही तुम्हाला सांगायचं होतं. संघाचं इलेक्शन आलंय ते डोळ्यासमोर ठेवून सगळी आखणी चालली. आपण लोकांच्या जमिनी मागण्याचा आणखीन संघाच्या इलेक्शनचा काय संबंध? आजवरची परिस्थिती वेगळी होती. आतापर्यंत कोणत्याच निवडणुकीत देसाईंना विशेष प्रयत्न करावे लागले नव्हते. पण आता तुमच्या रूपानं एक प्रबळ दावेदार समोर आल्यामुळे त्यांचे धाबे दणाणले. कुठली तरी एक सत्ता ताब्यात आल्याशिवाय पाय रोवता येणार नाही. मला एक सांग, हे संघाचं इलेक्शन इतकं महत्वाचं? साहेब आपला संघ किरकोळ नाही बरं. कृषी उत्पन्न बाजार समिती, रेशनिंग, पेट्रोल पंप, विविध कार्यकारी सोसायट्या, जसं सबसिडीने दिली जाणारी खतं, बियाणे वाटप करणारी संस्था, या सगळ्या संस्था सहकारी संघाच्या ताब्यात आहेत. कारखान्यापेक्षा जबर संस्था आहे. आणि गावातले जवळपास सगळे शेतकरी सभासद आहेत. या संस्थेचं स्वरूप तुम्हाला अधिकाऱ्याने सांगितलं? मला वाटलं तुम्हाला माहित असेल. साहेब हे इलेक्शन केव्हा आहे? आता 2 महिन्यात या बॉडीची मुदत संपल. फारच कमी वेळ आहे. पण मला एक सांग, गाव सुधार समितीचा संघाशी काय संबंध? इथे तर देसाई लोकांच्या जमिनी मागतायत. साहेब हा मत मिळवण्याचा नवीन फंडा आहे.
पूर्वी कसं होतं, 4-2 लोक खुश असली तर सगळं काही बिनविरोध व्हायचं. पण आता त्यांना खात्री आहे, त्यांना माहिती आहे की कोणतंही इलेक्शन असलं तरी तुम्ही असणार. पैसा असा सरळ सरळ देता येणार नाही, आणि किती बी पैसा दिला तरी तो कमी वाटणार. इथे जमिनी लीजवर घेऊन चांगला मोबदला देता येईल, सभासद खुश होतील. पुढे सहकारी संघ एकदा ताब्यात आला की गेलेला पैसा भरून काढता येईल. डोकं फिरलं होतं माझं. आपण इतके बेसावत कसं काय राहू शकतो? काहीतरी करायला पाहिजे, क्विक. साहेब, शेतकऱ्यांचा फायदा दिसेल असं एखादं प्रकरण आणा. गव्हर्नमेंटची चांगली सबसिडी घेऊन या, मी पटापट अर्ज भरून घेतो. आमचे थोरले बंधू इथं आलेत. त्यांचा काही उपयोग करून घेता येईल का याचा विचार करू. त्यांना भरीस घातलं तर. त्यांची पण इंडस्ट्री आहे का एखादी? आहे, नसते उद्योग करतो. हे म्हणजे सामाजिक कार्य. त्यांनी जर मनावर घेतलं ना तर सुधाकर रावांच्या दसपट ताकद लावू शकतात. कशा अंधारल्या वाटा. माझ्या मोठ्या भावाबद्दल कोणाला काही कळता कामा नये, नाहीतर सगळा प्लॅन फसू शकतो. आणि हो, तो तुला भेटला तरी त्याच्याशी जास्त बोलू नको. त्याच्याबद्दल जरा जास्तच काळजी घ्यायला लागणार आहे. आणि आसावरी मॅडमला गावात जास्त वावरू देऊ नका. त्या गौरीकडे जातात, त्या गौरीबद्दल बरं बोललं जात नाही गावात. आसावरी, तू कुठे निघालीस? गौरीकडे. नाही जायचं. का? मी सांगितलं ना, नाही जायचं म्हणजे नाही जायचं. आणि हा माझा निर्णय आहे, तो तुला ऐकावा लागेल, कळलं? त्यानं काय फरक पडतो? हे बघा, असं कुठल्याही परक्या व्यक्तीसमोर माझ्या घरातल्या माणसांना बोललेलं मला आवडणार नाही, तुम्हाला माहिती. हो, पण तू आसावरीला प्रवृत्त केलं पाहिजेस, ही गोष्ट तुला मान्य आहे की नाही? तो नंतरचा विषय. तिला कशापासून प्रवृत्त करायचं आणि कोणापासून लांब ठेवायचं हा घरातला मुद्दा आहे. पण तुम्हाला काय गरज होती त्या संजय समोर विषय काढायची? ओके बाबा, आसावरीच्या काळजीतून झालं सगळं, वाद नको, बस. बोलायचं मग संपलं. असा कोणी आक्षेप घेतला की एकतर्फी वाद मिटवून टाक. अरे मग आता काय जाहीर माफी मागू का वर्तमानपत्रातनं? जाहीर माफीनामा. तोंड देखील. खरं तर तुम्ही ना आतूनच कन्व्हिन्स. आता इतक्या वर्षात तुला ही गोष्ट माहिती आहे ना, मग कशाला वाद घालायचा? ओके ओके बाबा, ओके. आसावरीला मी संजय समोर बोलायला नको होतं, मान्य. पण या मुलीला कळायला नको, ती सारखी सारखी गौरीकडे का जाते? ती सज्ञान झाली आता. काय चांगलं काय वाईट हे तिला कळतं. हो, अच्छा. म्हणजे तूही विश्वास दाखवायला लागलीस माझ्या मुलीवरती? नाही, मला वाटायचं की मीच फक्त माझ्या मुलीवरती विश्वास दाखवू शकतो. तुमच्याच विश्वासामुळे तर तिने एवढी मोठी वाटचाल केली. खरंच
मला अभिमान वाटतो माझ्या आसावरीचा. किती खंबीरपणे ती उभी राहिली. त्या गौरीला तिने संकटात मदत केली, तिला आधार दिला. नाही तर कुठला कोण तो संजय आणि ती चंद्रकला त्या बिचाऱ्या गौरीला स्वतःच्याच घरातून बाहेर हकलत होते. आत्ताच गेला की संजय पाटोळे बाहेरच भेटला मला. हा हा तुमचा संजय म्हणजे संजय पाटोळे. इतका का धक्का बसला तुला? तो संजय पाटोळे हा? होय तोच. फार महत्वाचा कार्य करता येतो. मला वाटतं हा विषय इथं थांबलेला बरा. आणि इथल्या माणसांविषयी तुम्ही बोलू नका. आणि आता आत गेलात तर बरं होईल. जा बाई जा. नवऱ्याच्या आज्ञेचं पालन कर. सरनोबतांची जमिनी परत मिळवणं हे काही सोपं काम नाही. तुला खूप लढावं लागणार आहे. मी तुझ्या पाठीशी उभा राहणार. तू काय कर? तुला मदत करणार. सरनोबतांचं सगळं वैभव परत मिळवल्यावर गादीवर बसायला कोणीतरी हवाच. तो मी बसणार.